रामकृष्ण हरी मंडळी. आजच्या आपल्या तिसऱ्या दिवसाचा हा आपला वारीतील प्रवास सुरू येतोय आणि आजची ही सकाळची वेळ आहे. आपण पाहू शकता आता या ठिकाणी मी तुम्हाला काही क्षणचित्र दाखवतो. माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता वारकऱ्याची दिनचर्या आहे. सकाळी स्नान प्रातःविधी सर्व उरकून त्या ठिकाणी देवपूजा केली जाते. देवपूजा केल्यानंतर आपण त्या ठिकाणी पंचपदी होते आणि मग पंचपदीने सुरुवात करून पालखीचं प्रस्थान या ठिकाणी होत असतं. तर मी तुम्हाला आता दाखवतो. माऊली बाबा आहे आमच्यासोबत. सोपानगातांच्या दिंडीमध्ये आतापर्यंत बरेच वर्ष जे पायी चालत आले असे मुंबईचे बाबा माझे शेजारी बसलेले आहेत, आलेकर बाबा. आणि मी तुम्हाला काही क्षणचित्र दाखवतो की सकाळी उठल्यानंतर कशा पद्धतीने आवरतात. आता भरपूर जणांना सगळ्यांचंच आवरलेलं आहे. आता पालखीचं प्रस्थान होणार आहे, परंतु पाऊस चालू आहे तरी सुद्धा पावसात सुद्धा हे प्रस्थान चालू राहणार आहे. तुम्हाला दाखवतो आता माऊली बाबांची पूजा कशी आहे. त्यांची पूजा झालेलीच आहे पण मी तुम्हाला दाखवतो. ही आपली भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे. आपण आता पूजा अर्चा आपली झालेली आहे. मी माऊली बाबांची पूजा आपल्याला दाखवतो. माऊली बाबांची पूजा चालू आहे. तुम्ही पाहू शकता हे लांडगे माऊली आहेत. कोंडाजी बाबांचा जो दौरा आहे भोसले बाबांनी जो पुढे चालवला तोच दौरा आता हे माऊली महाराज पुढे नेत आहेत. आपण त्यांची विठ्ठलाची मूर्ती मला दाखवतो. ते जे पूजा करतात सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांचा फोटो आहे. आपण पाहू शकता. सोबत सर्व संतांचं प्रतिमा असणारे फोटो आहे. पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे, गोपाल कृष्ण आहेत. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा सुद्धा फोटो पूजेमध्ये माऊली बाबांचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची जी मूर्ती आपण पाहू शकता. मूर्तीमध्ये असलेलं तेज आपल्याला लगेच पाहायला मिळतंय. ही माऊली बाबांची दिनचर्या पूजा आहे. हे काचळे मामा, त्यांना आता ही अक्षर दिसत नाहीत पण वारकऱ्याचा नेम आहे ज्ञानेश्वरी वाचायची. नियमाचं वाचन चालू आहे, त्यांचा नियम आहे. त्या नियमाचं वाचन करण्याकरता त्यांनी भिंगाचा वापर केलाय आणि ते वाचत आहेत. म्हणजे छोटी अक्षर जे आहेत ते मोठी दिसण्याकरता. रात्रीच्या विसाव्याकरता आपण ज्या मंदिरात थांबलो होतो हे असणार हे भगवान प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे. जांबूत या ठिकाणी, जुन्नर तालुक्यातील जांबूत या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत. आपण त्याचं दर्शन घेऊया. ज्या मंदिरामध्ये आपण विसाव्याकरता विश्रांतीकरता दिंडी थांबली होती त्या मंदिरामध्ये आपण आता दर्शन घेण्याकरता आलेलो आहोत. त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकता. सर्वांनी दर्शन घ्या. आता हे वारकरी मंडळी बघा. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जे नाही एकमेका सगळे पाया पडत आहेत. आता प्रभू रामचंद्रांची मूर्ती, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आपण पाहू शकता. का हे जांबूत या ठिकाणी असणारं मंदिर आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची ही मूर्ती. मी तुम्हाला जाणून बुजून हे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण मंदिर फार सुंदर आहे. आणि सगळ्यात विशेष तुम्हाला आता मी दाखवणार आहे. तुम्ही पहा. आता आपण बाहेर आल्यानंतर ज्या वेळेला मंदिराला प्रदक्षिणा करतो त्यावेळेला बघा कोणकोणत्या संतांची मंदिर हे तुम्हाला दिसते. 1 मिनिट आपण फ्लॅश चालू करूयात. या ठिकाणी थोडासा अंधार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे. संत नामदेव रायांची मूर्ती आहे. त्याचबरोबर संत जनाबाई, संत गोरोबा काका, संत सावता महाराज, संत नरहरी सोनार महाराज, संत रोहिदास महाराज, संत सेनाहरी महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज,
श्री संत सखाराम महाराज अमळनेरकर, त्याचबरोबर आपण ज्या पायी पालखी सोहळ्यात चालतो त्या ठिकाणी असणारे आपले बाबाजी चैतन्य महाराज, श्री संत सावळेराम बाबा पिंपळवंडीकर व श्री संत सहद बाबा वाईकर गुंजाळवाडीकर, संत तुलसीदासजी महाराज, साईबाबा, संत गजानन महाराज, संत चोखोबाराय, संत कबीरदास महाराज, संत रामदास स्वामी महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, संत मीराबाई, संत निळोबाराय व जगद्गुरु तुकोबाराय अशा सर्वच संतांच्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याही पेक्षा विशेष तुम्हाला दाखवायचं आहे. या ठिकाणी आपण सगळे पाहू शकता कशा पद्धतीचं नारायणाचा फोटो या ठिकाणी वरती चित्र काढलेलं आहे. त्याच्यानंतर मत्स्य अवतार, भगवान परमात्म्याचा मत्स्य अवतार, त्याच्यानंतर वराह अवतार, त्याच्यानंतर नरसिंह अवतार, या ठिकाणी बटू रूपामध्ये वामन अवतार, त्याच्यानंतर परशुरामांचा अवतार, प्रभू रामचंद्रांचा, गोपालकृष्ण, तसे पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्यानंतर जे समुद्र मंथन आपल्या ग्रंथामध्ये आहे त्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या शेजारी कल्की अवतार, जो कलियुगामध्ये अवतार होणार आहे, त्या परमात्म्याचं चित्र सुद्धा या ठिकाणी रेखाटलेलं आहे. आणि त्याचसोबत या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या बाजूला सुद्धा चित्र आहेत. बद्रीश पंचायतनं या ठिकाणी चित्र रेखाटलेलं आहे. तर त्याच्यानंतर व्यास महर्षींचं कसं, वाल्मिक ऋषींचं कशा पद्धतीनं वाल्मिकीमध्ये रूपांतर झालं ते दिले. प्रभू रामचंद्रांनी शबरीची जी बोरं, उष्टी बोरं खाल्ली त्याचं सुद्धा चित्र आहे, आपण पाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुदाम देवांचं चरित्र सुद्धा या ठिकाणी रेखाटलेलं आहे, आपण सगळे पाहू शकता. आणि त्याचबरोबर खांबांवरती सुद्धा बघा महात्म्यांचे चित्र या ठिकाणी लावलेले तुम्ही पाहू शकता. गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचा सुद्धा या ठिकाणी फोटो लावलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गुरुवर्य गोंदवलेकर महाराजांचा सुद्धा फोटो या ठिकाणी लावलेला आहे. गुरुवर्य बाळूमामा श्री क्षेत्र आदमापूर यांचा सुद्धा या ठिकाणी फोटो लावण्यात आलेला आहे. त्याच्यासोबत शेजारीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गुरुवर्य किशनगिरीजी महाराज देवगड यांचा सुद्धा या ठिकाणी फोटो लावला आहे. त्याच्याच बाजूच्या खांबावरती संताजी महाराज जगनाडे यांचा सुद्धा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्याच्या बाजूला गुरुवर्य कैकाडी महाराजांचा सुद्धा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता अशा पद्धतीनं या ठिकाणी मंदिरामध्ये महात्म्यांचे फोटो लावलेत. या ठिकाणी गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांचा सुद्धा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. या बाजूला जर आपण आलो तर या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी महाराजांचा फोटो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्याच्याच खांबावरती ब्रह्मलीन सद्गुरू वैकुंठवासी बबन महाराज पायंबोडे यांचा सुद्धा फोटो या ठिकाणी लावण्यात आला. त्याच्याच बाजूला या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचा फोटो लावलेला आहे. याच्याच बाजूला जर आपण पुढे आलो तर गुरुवर्य शंकर महाराजांचा सुद्धा फोटो लावण्यात आलाय. आणि या खांबावरती जर आपण पाहिलं तर परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू जोग महाराज यांचा सुद्धा फोटो या ठिकाणी लावण्यात आलाय. आताच मंदिरामध्ये आरती चालू झालेली आहे, आपण पाहू शकता या ठिकाणी आरती चालू झालेली आहे. आपण सगळे पाहू शकता. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. सर्व सकाळी आपली दिनचर्या सुरुवात करताना एकमेकांच्या पाया पडतात. सर्व वारकरी मंडळी दर्शन घेतात.
माझे माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी. आपण पाहू शकता हे पद्धतीनं दिंडीला सामोरं जायचं असतं. माझे पोटे आपण पाहू शकता वारकरी बघा एवढ्या पावसात चालले, शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. वारकरी पंढरपूरच्या दिशेने या ठिकाणी चाललेला आहे. ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम. आज आपल्या पायी पालखी सोहळ्याचा मुक्काम टाकळे हाजी या ठिकाणी माननीय बापूसाहेब गावडे विद्यालय या ठिकाणी आहे. उजेडी राहील उजड होऊन, उजडी राहील उजड होऊन, विठ्ठला विठ्ठला माय बाबा उजडी राहील उजड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, मुक्ताबाई.